गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. नुब्रा व्हॅलीमध्ये आम्ही कॅम्पिंगमध्ये आणि आता ब्रेकफास्ट करून निघायचं आहे. ब्रेकफास्ट करून निघणार आहे आपण पँगॉंगकडे. पण पँगॉंगचा रस्ता माहिती नाही, शोक रिवर म्हणून चालू आहे की नाही. जर चालू नसेल तर मग परत ले, मग उद्यापासून परत प्लॅन चेंज असं होणार आहे. चला भेटू पुढे आपण. तोपर्यंत सर्वांचं वेलकम आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. याचं नाव आहे रोमरवर्स. चला, गुड मॉर्निंग. नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. आणि आपली राईड सुरू झाली आहे. आता निघालो आहे आपण नुब्रा व्हॅलीकडनं पँगॉंगसाठी. आणि तुम्ही बघू शकता साईडला व्ह्यू काय खतरनाक आहे. काही ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे. जवळपास आपल्याला 150 किलोमीटरमध्ये 60 ते 70 किलोमीटरचा ऑफरोड भेटणार आहे. जाम मजा येणार आहे आणि ऑफरोड करायला पण, कारण पूर्ण बेल्टमधून जायचं आहे आपल्याला, नदीच्या बेल्टमधून. जबरदस्ती ते रोडच नाही आहे अशी माहिती भेटली आहे. पण सध्या रोड नदीचा चालू आहे की नाही हे आम्हालाच माहिती नाही आहे. त्याच्यामुळे तिथे जाऊनच आपल्याला कळेल की काय होणार आहे. तिकडे लेफ्टला बघू शकता तुम्ही, कसला खतरनाक दिसतो व्ह्यू. मजा येते. सकाळच जस्ट चालू झाली आहे राईड. आता रिफ्यूल करून आपण पुढे जाणार आहे. हे बघा पुढे रस्त्याची कामच चालू आहेत. अंडर कन्स्ट्रक्शनच आहे रोड. ऑलमोस्ट खारदुंगलापासून ते नुब्रापर्यंत पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. हे बघा अजून इथं टेंट वगैरे लावून ठेवलेत सगळे. काल आम्ही याच रस्त्याने आलो आहे जेव्हा खारदुंगलावरून खाली उतरून नुब्राला येत होतो. पण बरंच इव्हिनिंग झाली होती. मस्त मॉर्निंगची सनलाईट, कसला सूर्य भारी दिसतोय. ते क्लाउड्स एक नंबर. आणि हा छोटासा घाट, इथून ते हे होतं काल आम्ही थांबलेलो. काय होतं, काय म्हणतात त्याला, रॅपलिंग का काहीतरी. रॅपलिंग नाही, सॉरी यार आठवत नाही मला आता. खाली रस्ता बघा भाई, तो खूप भारी आहे रोड. काय इथे बघा पूर्ण व्हॅली दोन्ही बाजूनी आणि मधून एकच रस्ता आहे. फुल पळवतोय गाडी. कमान हे काय भारी वाटतंय गाडी चालवायला, काय सांगू. मजा येते. एक नंबर भाई. या रोडला तोडच नाही आहे. एक नंबर. फुल थ्रॉटल दिलाय. जेवढी जाईल तेवढी जाईल. भारी. रोड थोडं बंपी आहे, वर खाली होते, पण मजा येते पळवायला गाडी. काही पॅचेस भेटतात लडाखमध्ये आपल्याला जिथे आपण गाडी पळवू शकतो. त्याच्यामुळे पळवून घेते फुल कडक. तर पुढे निघालोय आपण. ऑफरोड, थोडा ऑफरोड होता तिथे, रेकॉर्ड झालं नाही आहे. आता चालू होईल परत ऑफरोड. आता निघालोय आपण शोक रिव्हरकडे आणि मग तिथे ऑफरोड भेटणार आपल्याला मस्तपैकी. हा रस्ता बघा आणि काय भारी बनवला आहे. आणि पूर्ण काम केलं जिथं केलं आहे ना, एक नंबर रोड आहे. आणि लेफ्ट साईडचे व्ह्यूज तर बघा हो तुम्ही, खतरनाक दिसत आहे. आणि हा पूर्ण रस्ता याच्या कडेनेच आहे, डोंगराच्या कडेने. आणि लेफ्ट साईडला नदीचाच बेल्ट आहे. सुंदर. हे बघा रेतीचे डोंगर म्हणू शकतो. ती रेती सगळे खाली येते तिकडून आणि अशी रोडवर येते आणि मग पलीकडे जाते. रोडवरची माझ्या मते ते क्लिअर करत असतील. हे बघा पूर्ण डोंगर फुटून त्याची रेती तयार होते. भारी. चांगला रोड भेटला ना, असं वाटतं किती पळवावी गाडी. हे बघा सुंदर. हे एवढी मजा येते ना इकडे राईड करायला, ती अनइमॅजिनेबल आहे. दिवसभर राईड करून थकवा येतो, पण दुसऱ्या दिवशी मजा येते. हे बघा झाला ऑफरोड चालू. आता रस्त्याची कामच चालू आहेत. हा ऑफरोड नाही म्हणू शकत अजून. ऑफरोड पुढे येईल आपल्याला असं सांगितलंय. बघू कसा आहे ऑफरोड पुढचा. हे चांगला रस्ता चालवलाय. वाह, शाबाश. मजा. चांगला रस्ता चालू आला की मजा. हा शोक नदीवरचा ब्रिज आहे. फ्लो बघा पाण्याचा तुम्ही. त्या ब्रिजवरून जायचं आपल्याला. तो फ्लो बघा भाई, काय जोरात आहे फ्लो पाण्याचा.
फुल जोरात वाहतंय पाणी, हे बघा, खतरनाक. आणि ब्रिज क्रॉस करून पलीकडे जायचं आहे आपल्याला मस्त पैकी. हा रस्ता चांगला आहे, आता बराच वेळ झाला. छोटा आहे बट इट इज गुड इनफ टू राईड. पूर्ण डोंगरांच्या मधून यार, काय ऑसम आहे हे, खूप भारी. एकदा तरी या राईडचा एक्सपिरियन्स केला पाहिजे. आणि ही राईड केली ना की तुम्ही कुठेही राईड करू शकता. जी नुब्रा टू पँगॉंग राईड आहे ना, त्याच्यामधला जो ऑफ रोड आहे तो भाई खतरनाक आहे. आणि ही राईड जर केली ना, मजाच आहे. हे बघा कसे रोड, पूर्ण डोंगर कट केलेत आणि भाई त्यातून रस्ता बनवला आहे. हा कमाल कमाल, एक नंबर. काय रस्ते बनवलेत यार, भारी. ते वर्ल्ड्स डेडलिएस्ट रोड सिरीज लागायची ना, त्यामध्ये दिसायचे असे रोड. ते ट्रक जायचे फक्त तिकडनं. आता आपण बाईक चालवत आहे. हा काय एक्सपिरियन्स आहे हा. थोडं डेंजरस आहे हे राईट साईडला पाणी असल्यामुळे, पण मजा येते. आय एम रिअली एन्जॉईंग माय राईड. जबरदस्त आहे हे. बघा ना, तुम्ही सोबत राहा व्हिडिओमध्ये. तुम्हाला आवडतंय की नाही सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडतायत की नाही आपले. काय वाटतंय तुम्हाला व्हिडिओजबद्दल कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एन्जॉय करा व्हिडिओज. तुम्हाला असे खतरनाक व्ह्यूज येत राहणार आता पूर्ण लडाख राईडमध्ये. अजून हानलेला जायचं आहे, उमलिंगला जायचं आहे आपल्याला पुढच्या 2 दिवसामध्ये. मजा येणार तिकडे. तर तुम्हाला सांगू का, दिवसभर ना गाडी चालून संध्याकाळी थकवा येतो, पण सकाळी एकदा परत उठून गाडीवर बसलं ना, जो पण गाडीवर बसत नाही तोपर्यंत असं वाटतं अरे यार. आणि हा बघा ऑफ रोड चालू झाला. ये आता मज्जा आहे. एकदम हळू सँडवर. अरे हळू. ही सँड खूप डेंजरस आहे, याच्यावरून गाडी स्लिप होते. हे बघा सॅडलिंग करत चाललाय तो समोर. आणि धूळ बघा, रोडच नाही आहे ना, कारण हा पूर्ण रिव्हर बेल्ट आहे. नदीतूनच पूर्ण रस्ता आहे हा. इथे रोडच नाही आहे. जिथून गाडी गेली तिथूनच रोड आहे हा. अरे हळू. हां ठीक आहे. स्लो. कारण ना इथे हे वाळू आहे खूप सारी आणि गाडी पूर्ण हलते त्याच्यावर. त्याच्यामुळे एकदम हळूहळू चाललो आहे. हे बघा, अशी ऑफ रोड भाई कधीच नाही केलेली. पहिलीच ऑफ रोड एवढी खतरनाक वाली. हळू चाललो आहे, हळू. 20-30चं स्पीड आहे. हां हळू. यस, मस्त. भाई काय रोड आहे यार, रोडच नाही आहे हा म्हणायला. जो बनवलाय माहिती नाही, पण बाईकसाठी एक नंबर आहे. आणि सॅडलिंग करत हे सॅडल कमान आहे, लय भारी. एक नंबर. पूर्ण वेळ सॅडल केलं की आराम वाटतो जरा मस्त. एवढं काय स्ट्रेस येत नाही बॅकवर. आणि पुन्हा परत एकदा रस्ता चालू. प्लेन रस्ता आला की गाडी आता फुल ॲक्सिलेटर ओढायचा जोरात. आणि हे आमचे जयवीरू पुढे चाललेत. चला पळवा गाडी. ही सँड जरा डेंजरस आहे पण भीती वाटते. हा रस्ता खराबच आहे. आता आम्ही असं डिस्कस करत होतो, पुढे जाऊन शेवटचे 30-40 किलोमीटर एकदम मक्खन रोड आहे. पण आत्ता जोपर्यंत ऑफ रोड आहे तोपर्यंत खराबच आहे. नाही खतरनाक आहे पण हे यार, खतरनाक आहे. ओहो मोठी दगड आहेत यार. कुठे पुढे वॉटर क्रॉसिंग पण येणार आहे असं सांगितलं आहे आम्हाला. वी आर इगरली वेटिंग. ही काय आहे ते, वॉटर क्रॉसिंग कधी केली नाही आहे ना. अरे हळू. ठीक आहे. हे बघा भिंत बनवून ठेवल्यात दगडांच्या,
सो तिकडून दगड येऊ नये खाली. हे बघा, अरे छोटीशी वॉटर क्रॉसिंग. भारी. खूप भारी राईड आहे यार, खूप भारी. यासारखी राईडच नाही आहे कुठे. एक नंबर भावा, एक नंबर. व्ह्यूज बघावं तुम्ही. असले व्ह्यूज फक्त आपण फोटोमध्येच बघितलेत, मी पण. जबरदस्त जबरदस्त ऑफ रोडिंग. आली वॉटर क्रॉसिंग. आता मज्जा येणार. एकदम पेशन्स ठेवून जायला लागणार आपल्याला, कारण दगड आहेत खाली. हळू हळू. येस 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 येस. व्हेरी गुड. वूहू. हे झाली छोटीशी. याचं काय रे. हे मेजरवाली झाली क्रॉस. कमान आहे. एक नंबर. आता फक्त रस्ता खराब आहे आय गेस. ऑफ रोडच असेल मोस्टली. याचं काही नाही आहे विषय. झुले. हे बघा, ही दगडं ठेवली आहेत. दगडं आली आहेत वाहून कुठून तरी. आणि परत एकदा सॅडलिंग करतोय आपण. सॅडलिंग इज द बेस्ट ऑप्शन असल्या घाणेरड्या ऑफ रोडला. गाडी पण स्टेबल राहते, आपला पण बॅलन्स राहतो मस्तपैकी. बसून चालवलं की पाठीची वाट लागते. त्यापेक्षा बेटर सॅडल करून जायचं. हे फक्त वाळूत आणि रेतीमध्ये थोडीशी भीती वाटते सॅडल करताना इथे, कारण बघा रेती बघा. भाई असं ऑफ रोड नाही केला, पण खतरनाक एक्सपिरियन्स आहे हा. तोडच नाही आहे ऑफ रोडिंगला. आणि हे व्ह्यूज तर समोरचे कातील आहेत, एकदम कातील. कुठून डोंगरातून चाललोय काय माहिती. ऑफ रोड संपला. आता ह्या घाटातून ते शोक रिव्हरकडे रोड जातो आपल्याला. खाली रिव्हरचा ब्रिज आहे तिकडे. ऑफ रोड ऑलमोस्ट संपला. आता आय डोंट थिंक आता ऑफ रोड लागणार आहे आपल्याला. पण मध्ये जो पॅच होता भाई खतरनाक होता तो. एक नंबर. हा रोड बघा, हे नदी बघा लेफ्ट साईडला. काय रोड बनवलेत BROने. सॅल्यूट आहे BROला. 130 दाखवते. आता जेवण वगैरे झालंय आणि निघालोय आपण पुढे पँगॉंगकडे. आता रस्ता एकदम चकाचक आहे, म्हणजे एकदम मक्खनवाला. आता काही टेन्शन नाही, ऑफ रोड नाही, नुसती पळवायची गाडी. अजून एक 40-45 किलोमीटर आहे साधारण पँगॉंग. आणि पूर्ण रस्ता एकदम ओके. समोर बघा ते डोंगर, ते क्लाउड्सने जे झाकून ठेवले ना, वेगळं टेक्स्चरच येते. काहीतरी कलर स्किनच चेंज होऊन जाते पूर्ण डोंगरांची. एक नंबर. छोटंसं गाव आहे कोणतं तरी आहे. लेफ्ट टर्न घ्यायचं आहे आपल्याला पँगॉंगकडे. पँगॉंग 33 किलोमीटर्स. आणि आपला काफिला चालला आहे पँगॉंगकडे. मोस्ट ब्युटिफुल लेक, ब्ल्यू लेक पँगॉंग सो अर्धा इंडियामध्ये अर्धा चायनामध्ये. फॉर युअर इन्फॉर्मेशन 137 किलोमीटर आहे जवळपास त्याची लेंथ. आपल्याकडे 50 किलोमीटर. आणि हे आणि आपलं स्वागत आहे पँगॉंग. समोर बघू शकता डाव्या बाजूला तुम्ही पँगॉंग लेक आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय. भाई काय व्ह्यू आहे हा, खतरनाक. एक नंबर. कधी न पाहिलेले व्ह्यूज. ड्रीम जे असतात ते पूर्ण होत आहे पँगॉंगला पोहोचताना. आणि गूजबम्स येत आहेत मला पँगॉंगकडे पाहताना, कारण एवढं सुंदर आहे ना हे.
निळे डोंगर, निळं पाणी, आहा, आणि इंडियाचा फ्लॅग. कमाल कमाल. बघा तुम्ही व्ह्यूज एन्जॉय करा, पँगॉंगचे व्ह्यूज एन्जॉय करा. कसे वाटत आहेत सांगा आणि कमेंटमध्ये. तुमच्या फीडबॅक खूप व्हॅल्युएबल आहे माझ्यासाठी. एन्जॉय करताय ना राईड? करायलाच पाहिजे. म्हणजे काय, मी करतोय मग तुम्ही पण केलीच पाहिजे. माझ्यासोबत राहा व्हिडिओजमध्ये, एन्जॉय करा सगळे. आहा, एक नंबर भाई. हे बघा ना, ब्ल्यू पाणी, ब्ल्यू वॉटर्स. आणि हे बघा भाई, केवढं पाणी येतंय हे. आणि ह्याच्यातून गाडी घालायची आहे पलीकडे. थोडीशी वाट लागली आहे, पण नेव्हरदलेस घालू आपण. ओ भाई, हेल्मेटपर्यंत पाणी उडाले. हेल्मेटपर्यंत, लिटरली हेल्मेटपर्यंत. काही खरं नाही. आणि आता आपण खाली उतरणार आहे. पँगॉंगचा व्ह्यू पॉईंट आहे, तिकडे जाणार आहे. तिथे उतरून मग बोलूया आपण बाकीच्या गोष्टी, आहे की नाही. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, एन्जॉय करा व्हिडिओज. काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा, मी रिस्पॉन्ड करेलच. कसं वाटतं तुम्हाला? काही लडाखची माहिती पाहिजे असेल ती पण मी सांगेल. आणि पोहोचलो आहे आपण पँगॉंग सोच्या व्ह्यू पॉईंटला. तर पुढे जाऊन बघूया. कशी होती वॉटर क्रॉसिंग आत्ताची? एक नंबर. अंडरवर पण आणि एक माणूस तर गाडीतच बसून आलाय. त्याला सोडून आलो वॉटर क्रॉसिंगच्या इथं. त्याचं वजन कमी करायचं होतं जरासं. हा लाल लाल टी शर्ट वाला. पोहोचलोय पँगॉंगला. खराब ऑफरोड होता एकदम. आता ऑफरोड बद्दल सांग जरा. तिने ऑफरोड बद्दल सांग. कशी होती आजची ऑफरोडिंग? कसं होतं जर्नी आत्ताची? खतरनाक होती. काल तर काहीच नव्हतं. काल रस्ता खराब होता. आज प्रॉपर ऑफरोड होता. मंडळी, पँगॉंगला पोहोचलोय. कसा आहे व्ह्यू? ब्ल्यू वॉटर आहे. ॲक्च्युअल ब्ल्यू वॉटर हे आपल्याकडे काय त्याचं नाव असतं. हे बघा, सी द व्ह्यू. खूप भारी, खूप भारी, एक नंबर. आणि बरीच गर्दी आहे तिकडे. इकडं ते 3 इडियट्स वाल्या खुर्च्या आणि ऑल सगळं ठेवलेलं आहे. कसा आहे व्ह्यू जरा सांगा. चला, कसा वाटतंय पँगॉंगचा व्ह्यू? मला तर खूप भारी वाटतंय. ते एक नंबर आहे. चला, दिस इज रोमरवर्स सायनिंग ऑफ फ्रॉम पँगॉंग. तुम्ही चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. चला, गुड डे, बाय.